नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहत आहात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. मीरा रोड ठाणे येथे एका धर्मांध माथेफिरू तरुणाने दोन सुरक्षा रक्षकांवरती चाकूने जीवघेणा हल्ला चढवला. आता ही जर बातमी सर्वसाधारणपणे एखाद्या कुठल्याही माथेफिरूने कोणावरती हल्ला केला असता तर त्याची ती बातमी काय फार मोठी व्हावी असा मुद्दा नसता. तेवढा तो विषय आहे. त्याला अटक होणे, त्याच्यावरती गुन्हा दाखल होणे, जी काही शिक्षा व्हायची ते होणे, विषय संपत होता. मुद्दा एवढा नाही आहे. फक्त हा काही तरुण माथेफिरू नाही आहे. बातम्या देताना सुद्धा या बदमाश लिब्रांडो पत्रकाराने त्याचं नाव नाही छापलं लगेच. एका तर वर्तमानपत्राने जोगसत्ताने तर पूर्ण बातमीत उल्लेख केलेला नाही. बाकीच्या निदान लाजे काजे खातर आतमध्ये तरी नाव छापलं. एकाने हेडिंग दिलं की जेब नावाच्या तरुणाचा सुरक्षा रक्षकांवरती हल्ला. जेब हे नाव असल्याच्या नंतर कुणालाही वाटतं की असेल कोणीतरी, पण जेब जुबेर अन्सारी असं आतमध्ये नाव आल्याच्या नंतर कळतं. आणि पुढची जी बातमी त्याच्यातली भयानकता हल्ला ही नाहीये. हल्ला कशामुळे झाला ही आहे. व्यवस्थित अमेरिकेमध्ये शिकलेला वाढलेला वयाच्या 5व्या वर्षापासून ते वयाच्या 25व्या वर्षापर्यंत 2020 पासून 2020 पर्यंत 20 वर्ष जो अमेरिकेत राहिला आईवडिलांबरोबर, त्याचा वर्क विसा तिथला संपल्याच्या नंतर भारतामध्ये परत आला आणि 2022 पासून जो एकटा राहतो आहे, अशा ह्या जुबेर अन्सारी नावाच्या 31 वर्षाच्या उच्च विद्या विभूषित तरुणाने तिथल्या सुरक्षा रक्षकांना मस्जिद कुठे आहे विचारलं. त्यांना मस्जिद कुठे माहिती नाही असं म्हणल्याच्या नंतर कलमा पडायला सांगितला. कलमा पडता येत नाही, तुम्ही मुसलमान नाही, तुम्ही हिंदू आहात. त्यांची नावं विचारली, त्यांच्यावरती चाकूने हल्ला केला असं ते प्रकरण. पण आमच्या पत्रकारांच्या ह्या लेब्रांडूंच्या बदमाशांच्यामध्ये हिंमत नाही ही की नावं छापायची. ह्यांच्यामध्ये हिंमत नाही की हा हल्ला प्रत्यक्षामध्ये धर्मांधतेतून झालेला हल्ला आहे, व्यक्तिद्वेषातून झालेला हल्ला नाही. समजा दोन व्यक्तीचं भांडण झालं असतं आणि त्यांनी समोरच्याला मारामारी केली, भोसकलं, जीव घेतला, हे प्रकरण निश्चितच गंभीर आहे, पण ते वेगळ्या पातळीवरच. पण आता जे प्रकरण घडलेलं आहे की तुमचा त्याचा काही संबंध नाही, ह्याच्यावर कुठला अन्याय झाले नाही, गरीब घर का बेटा वगैरे काही नाही, जुलूम ढाए उसपे काही नाही. अमेरिकेत राहिलेल्या 20 वर्ष, वयाचे 5 ते वयाचे 25 वर्ष जो तरुण अमेरिकेमध्ये राहतो, म्हणजे एका अर्थाने तथाकथित मॉडर्न जग जे आहे, आधुनिक जग जे आहे त्याच्यामध्ये राहतो, आणि तरी त्याची मानसिकता अशी मध्ययुगीन धर्मांध कुचकट जुनी राहते. आणि हे त्याचं समर्थन करतात बदमाश. आजही पत्रकारांना हिंमत नाही आहे म्हणायची की हा कुराणमध्ये ज्या सॅटॅनिक वर्सेस म्हणजे ज्या आयात सैतानाच्या आयात की ज्याच्यामध्ये असं म्हणलं गेलेलं आहे की तुम्ही इतर धर्मियांशी कसं वागलं पाहिजे, त्यांचा कसा नायनाट करून टाकला पाहिजे, कुराणमध्ये येते. आणि हा जेव्हा आयातचा वारंवार उल्लेख निघतो तेव्हा तथाकथित त्यांचे सगळे समर्थक म्हणतात की नाही, ते वो तो सैतान की आयत आहे, मग काढून टाका ना. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे माजी मुस्लिम, आता त्यांनी परत हिंदू धर्म स्वीकारला, त्या काही लोकांनी ही याचिका दाखल केलेली होती की कुराणमधल्या ह्या आयत भयानक आहेत, त्याच्यामुळे इस्लामेतर बाकीचे सगळे जे लोक आहेत, काफिर म्हणून ज्यांना संबोधलं जातं, त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जे काही आदेश दिलेले आहेत ते आधुनिक प्रकारच्या जगाला, लोकशाहीला मंजूरच होऊ शकत नाही. तुम्हाला जर दुसऱ्याचं अस्तित्वच मंजूर होत नसेल आणि जिहादसाठी तुम्ही त्याचा बिलकुल जीव घेऊ शकता, अशी धर्माज्ञा आहे. गंभीर प्रकरण इथं आहे की ज्याला आम्ही तोंड द्यायला तयार नाही. तौलीन सिंग म्हणून ज्या ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांचा जो नवरा होता सलमान तासीर, तो पाकिस्तानमध्ये होता, कराचीमध्ये होता, आणि त्याची हत्या झाली. पत्रकार होता, मुक्त, तथाकथित पुरोगामी. त्याचा जो मुलगा आहे आतिश तासीर म्हणून, म्हणजे तौलीन आणि सलमानचा पोरगा, त्यानं असं लिहिलेलं आहे आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकामध्ये की इस्लामचा जिहाद आधुनिकतेशी आहे. लक्षात घ्या, हिंदू मुस्लिम, मुस्लिम ख्रिश्चन, मुस्लिम ज्यू, मुस्लिम बौद्ध असा काहीच विषय नाही. हा इस्लामचा जो काही जिहाद चालू आहे तो आधुनिकतेशी आहे. आणि हे सगळ्याची बीज प्रत्यक्ष कुराणमधल्या ह्या सॅटॅनिक वर्सेस, म्हणजे सलमान रश्दीचं पुस्तकच आहे ज्याच्यावर आपण बॅन आणलेलं आहे. सैतानच्या आयत कशा आहेत आणि ह्या कशा भयानक आहेत. मग त्या का नाही काढल्या जात? का नाही सगळे मुस्लिम समाजातले तथाकथित पुरोगामी सुधारणावादी समोर येत, म्हणतात की हा धर्मग्रंथातला हा भाग आम्हाला नको आहे, आम्ही तो वगळतोय म्हणून. ज्या हिंदू धर्माला वारंवार तुम्ही शिव्या घालतात, त्या हिंदू धर्माने कितीतरी कुप्रथा, अतिशय चूक अशा रूढी सोडून दिल्या, पूर्णपणे त्याच्यावरती हे केलं.
आणि आता इथे आत्ताच्या काळात 2026 मध्ये एक सुशिक्षित असलेला म्हणजे तथाकथित म्हणजे तो काही कुठल्या मुस्लिम देशामध्ये नाही वाढला बुरसटलेल्या विचारांमध्ये, अमेरिकेमध्ये वाढून सुद्धा जर तुमची मानसिकता बदलत नसेल तर इतकं विष तुमच्या मेंदूत भरून ठेवलेले धर्मग्रंथांनी आणि मुल्ला मौलवींनी ह्याच्याकडे आमचे पत्रकार लक्ष द्यायला तयार नाहीत. बातम्या कशा लावणार? माथेफिरी तरुणांचा हल्ला, जे नावाच्या तरुणाचा, त्याचं ना जुबेर अन्सारी असं नाव म्हणलं की त्याचा धर्म कळेल ना, ते द्यायची यांची हिंमत नाही त्यांची. हा जो भयानक प्रकार आहे ना, प्रत्यक्ष हे धर्माच्या नावावरती होतं आहे. गुस्ताखी रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा म्हणत माथेफिरूपणाने धर्मांधतेने रस्त्यावर उतरलेला, बेभान झालेला, किमान विवेक हरून बसलेला जो जमाव असतो ना, आणि हा जमा केवळ धर्मानं दिलेल्या शिकवणीमुळे असं बनतो, ही त्याच्यातली गंभीर गोष्ट आहे. अजमेर शरीफच्या त्या दर्ग्याच्या तिथे ज्याप्रमाणे त्या कन्हैयालाल ह्या शिंप्याची हत्या करण्यात आली, गळा चिरून, तीही कारण की तसं सांगितलेलं आहे प्रत्यक्षामध्ये कुराणमध्ये, काफिरांची हत्या कशी केली पाहिजे ते. ह्याच्या बाबतीमध्ये काहीच बोलायचं नाही. आताही मी तुम्हाला सांगतो, या प्रकरणाच्या बाबतीत काहीतरी चौकशी होईल, त्याला शिक्षा होईल, त्याला अगदी जबर शिक्षा होईल, हे मी मान्य करतो. मुद्दा तिथे नाही ना. एक जुबेर अन्सारी आणि ते रामप्रसाद मिश्रा आणि तो सुब्रतो सेन असं नाव आहे त्या सुरक्षा सैनिकाचे, हे दोन बिचारे आता तर घायल आहेत हॉस्पिटलमध्ये. देव करो आणि त्यांचा जीव वाचो. त्यांच्या पुरता विषय संपूनही जाईल काही दिवसात. ते समजा आपण आशा करूयात की ते वाचतील त्या सगळ्या हल्ल्यातून आणि ह्या बदमाश जुबेरला शिक्षा होईल, काल कोठडीमध्ये खितपत पडेल. हा नाही संपत विषय इथं. तसा असला तर सोपा असला असता, आम्हाला व्हिडिओ करायची गरज पडली नसती. तुम्ही जे जे सगळे प्रयत्न केलेले आहेत इस्लामला बदलायचे, ते तसं व्हायला तयार नाही आहे. आता खरं तर प्रत्यक्ष इस्लाममधूनच मोठ्या प्रमाणामध्ये या बदलाची मागणी समोर यायला पाहिजे. ज्या पद्धतीनं सुधारणावाद हिंदू धर्म आणि बाकीच्यांमध्ये आला, ख्रिश्चनिटीमध्ये आला, ज्यूमध्ये आला, बौद्धांमध्ये आला, या सगळ्यांनी नवीन जी काही व्यवस्था आहे ती स्वीकारली, तशी ती इस्लामने नाही स्वीकारली. तुम्हाला त्या पैशाला व्याज मंजूर नाही आधुनिक व्यवस्थेमधलं. तुम्हाला प्रतिमा म्हणजे सगळं आता TV, चित्रपट आणि हे सगळं तिथं चालतं सगळं, पण ते बॉम्ब करताना मात्र विरोधामध्ये. तुम्हाला मूर्तीपूजा मंजूर नाही, काय तुम्हाला मूर्तीच मंजूर नाही, चेहरेच मंजूर नाहीत तुम्हाला. प्रत्येक गोष्टीला तुमचा विरोध. तुम्हाला संगीत मंजूर नाही, तुम्हाला काव्य मंजूर नाही. ज्या पद्धतीनं हे सगळे इस्लाम म्हणून म्हणलं की आतिश तासीरचं जे वाक्य आहे की इस्लामचा जिहाद आधुनिकतेशी आहे. 1945-50च्या नंतर दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची जी सगळी व्यवस्था बदलत गेली आणि 1990च्या नंतरच्या आधुनिकतेचा टप्पा, म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की साधारणतः गेल्या 80-90 वर्षांमध्ये जगभरामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जे बदल घडले, बहुतांश देशामध्ये लोकशाही आली. जिथं लोकशाही जरी नाही आली तरी निदान नवीन व्यवस्था आली, नवीन तंत्रज्ञान आलं, बाजारपेठ आलं, कला, क्रीडा, संस्कृती, संगीत, कितीतरी गोष्टी जगभरामध्ये इकडून तिकडं जायला लागले, त्याची गती वाढली. ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मुस्लिम कुठेतरी मागं जाऊन बसलेले. म्हणजे फक्त हे एका कुठल्या जुबेरपुरता विषय नाहीये. इस्लामिक देशातल्या बहुतांश ठिकाणी अजूनही सगळ्या बुरसटलेल्या संकल्पना आणि सगळे जुने विषय आहेत. ही त्याच्यातली अडचणीची बाब आहे. आधुनिक जगाशी जुळवून घ्यायला ते तयार नाहीत. म्हणून म्हणलं की आतिश तासीरचं जे वाक्य आहे की आधुनिकतेशी जिहाद आहे. जुबेरवरची ही उसंतवाणी. मुंबई इथं कोणी जुबेर धर्मांध हल्ला अंधाधुंद करीत असे. कलमा पढोचा करुनिया कल्ला चाकून येतो हल्ला चढवित. 2 वॉचमन घायाळ हल्ल्याने घात हा धर्माने केला असो. पहलगामची कथा पुन्हा तीच हिरवी वृत्ती नीच आतंकाची. कॅमेराने स्पष्ट सारे पकडले उघडे पाडले पुरोगामी. धर्मांध वाहतो जिहादचा वारा काफिरांना मारा धर्माज्ञाती. कांत पुराणात हिंसेचे जे खूळ तेच आहे मूळ ओळखाते, तेच आहे मूळ ओळखाते. प्रत्यक्षामध्ये जी वस्तुस्थिती आहे तिच्याकडे पाठ फिरवायचं. तुम्हाला उत्तर कसं मिळेल? त्या मुल्ला नसरुद्दीनच्या गोष्टीसारखं अंगठी जंगलात हरवली ना आम्हाला शोधायची अंगणात. प्रत्यक्ष कुराणमध्ये हे जे हिंसेचं खूळ भरलेलं आहे, इस्लामेतरांशी कसं वागावं ह्याच्या बाबतीतल्या ज्या अतिरेकी आणि बिलकुल नवीन जगामध्ये कुठेही कोणीच सहन करू शकणार नाही अशा पद्धतीच्या ज्या सगळ्या आज्ञा दिल्या गेलेल्या आहेत, त्या तातडीनं सगळ्यात पहिल्यांदा बाजूला केल्या गेल्या पाहिजेत.
पूर्णपणे आधुनिकतेशी जोडणारी जी व्यवस्था असेल ती तुम्हाला स्वीकारावी लागेल. तुम्हाला तुमच्या धर्मांधतेचं जे काय करायचं ते तुमच्या चार भिंतीमध्ये करा. खरं तर तेही करू नये, पण कोणाच्या घरात डोकावायचा आपल्याला अधिकार नाही, हक्क नाही म्हणून. पण तुम्हाला ह्या आधुनिक जगामध्ये बाकीच्यांबरोबर जगायचं असेल तर तुम्हाला हे सगळे धर्मांधतेचं खूळ सोडून द्यावं लागेल. आणि हे सगळ्यांनी स्पष्टपणे सगळ्या देशांनी, देशातल्या कायद्यांनी, व्यवस्थेनी, धोरणांनी सगळ्यांनी ठामपणे इस्लामच्या सगळ्या अनुयायांना ठणकावून सांगितलं पाहिजे. तोपर्यंत त्याच्यापासून मुक्ती नाही. एका जुबेरनी हे प्रकरण एका जुबेरपुरतं आहे हा जर कोणाचा गैरसमज असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात राहत आहेत. बघूयात या प्रकरणात पुढं काय होतं ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज